नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजचे CARE BH कॉमर्स अँड AM सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटेचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 1 चा भूगोल विषयाचा जो पेपर आहे फिजिकल जागृती म्हणजेच प्राकृतिक भूगोल यातील प्रकरण क्रमांक 4 हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण या संदर्भामध्ये चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, आज माझं या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 43 आहे आणि यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 यामध्ये जलावरण जे प्रकरण आहे यातील सर्वात महत्वाचा जो भाग आहे, उपमुद्दा आहे, तो म्हणजे भरती ओटी याचे परिणाम काय आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण भरती आणि ओटी या संदर्भामध्ये सविस्तर माहिती बघितली. भरती ओटीचा अर्थ बघितला, भरती ओटीचे त्या ठिकाणी वैशिष्ट्य कोणते आहे आणि भरती ओटीचे प्रकार कोणते आहेत या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तर चर्चा केली आहे. आज आपण भरती ओटीचे परिणाम काय आहेत यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भरती ओटीचे काही चांगले परिणाम आहेत, काही वाईट परिणाम आहे किंवा जे आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून, मानवाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निगेटिव्ह प्रकारचे किंवा आपण त्याला तोटे म्हणूया असे प्रकारचे परिणाम आहेत. त्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की समुद्राचं पाणी दिवसाच्या काही ठराविक काळात पुढे येतं व काही ठराविक काळात परत ते मागे जातं आणि ही पाण्याची जी हालचाल होते म्हणजे सागराच्या भागाकडून सागराच्या किनाऱ्याकडे आणि सागराच्या किनाऱ्याकडून परत सागराच्या मध्य भागाकडे किंवा सागरी भागाकडे जी नियमित सागर जलाची हालचाल होते याला आपण भरती ओटी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, भरती ओटीच्या वेळी जे पाणी वाहतं, जी हालचाल होते ती एक मोठी शक्ती असते विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पृथ्वीच्या बहुतेक दिवसाकाठी 2 वेळा भरती येते, 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओटी येते. यामुळे ही जी भरती ओटी नियमित येते याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, की हे जे परिणाम आहे हे प्रामुख्याने आपण सागराचा किनारा आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नदीचं मुख आहे किंवा खाडी आहे अशा प्रदेशामध्ये हे परिणाम आपल्याला प्रामुख्याने दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की भरती ओटीमध्ये विशेषतः मी सांगेल तुम्हाला, पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी जी भरती ओटी येते ती भरती ओटी सर्वसाधारण आपल्या दररोजच्या किंवा एक सरासरी जी भरती ओटी येते सागराला त्याच्यापेक्षा पौर्णिमेची आणि अमावस्येची जी भरती ओटी आहे ती मोठी असते. या उलट ज्या वेळेला भरती ओटी ही शुक्ल आणि कृष्ण पक्षात म्हणजे अष्टमीला येते त्या दिवशी ही जी भरती ओटी आहे ही सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व म्हणजे दररोजची जी भरती आहे, जी सरासरी भरतीची लेवल आहे त्यापेक्षा कमी असते. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपण भरती ओटीचे जे परिणाम आहे त्या परिणामावर चर्चा करूया. पहिला परिणाम सर्वात महत्वाचा आहे भरती ओटीचा म्हणजे वाहतुकी सोयीस्कर आहे. विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः मी सांगेल तुम्हाला की सागरी जी वाहतूक केली जाते, आपल्याला माहिती आहे बऱ्याच प्रमाणामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जी वाहतूक होते ती वाहतूक विशेषतः सागरी मार्गाने होत असते आणि यामध्ये जहाज किंवा बोटीचा वापर केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी वाहतूक होते, सागरी मार्गाने जी वाहतूक होते, या वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये भरती ओटीचं सहकार्य मिळतं, भरती ओटीचा फायदा होतो. कसा होतो त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, विशेषतः ज्या ठिकाणी नदीचं मुख आहे या अशा ठिकाणी, नदीचं मुख म्हणजे काय की ज्या ठिकाणी नदी ही सागराला मिळते त्या भागाला आपण नदीचं मुख असं म्हणतो. आणि ज्या वेळेला भरती ओटी येते ना विद्यार्थी मित्रांनो, त्या वेळेला सागराचं पाणी नदीच्या मुखापर्यंत येतं म्हणजे मुखामध्ये शिरतं. त्याच्यामुळे काय होतं, सागराचं जे पाणी येतं नदीच्या मुखापर्यंत या वेळेला आपल्याला सागरातून येणारी जी जहाज आहेत ती त्या पाण्याबरोबर नदीच्या मुखापर्यंत बऱ्याचशा म्हणजे सागरी किनारपट्टील जे नदीचं मुख आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी आपलं आणणं शक्य होतं. याच्यामुळे काय होतं की आपल्याला जलवाहतूक करण्यासाठी भरती ओटीचा फायदा होतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र. म्हणून ही आपल्याला विशेषतः भारताचा जर विचार केला आपण, भारतामध्ये अशा प्रकारची भरती ओटीचा जो आपल्याला सहकार्य मिळतं किंवा जी मदत होती त्याचं एक उत्तम उदाहरण आहे कलकत्त्या जवळ जी हुगळी नदी आहे. या हुगळी नदीच्या मुखाजवळ त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जहाजाची ने-आण करण्यासाठी या भरती ओटीच्या पाण्याचा वापर होतो. जगामध्ये अशा अनेक नद्या आहेत पण मी फक्त तुम्हाला भारताच्या संदर्भामध्ये हे उदाहरण दिलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः ज्या ठिकाणी सागरी बंदरं आहेत त्याला आपण सी पोर्ट म्हणतो, अशा ठिकाणी वाहतूक करण्यासाठी विशेषतः जल वाहतूक
मालाची वाहतूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांमध्ये जी वाहतूक होते किंवा एखाद्या देशाच्या सागरी किनाऱ्यालगत वेगवेगळी जी बंदरं आहेत त्या बंदरांमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची सागरी वाहतूक होते, या वाहतुकीला विद्यार्थी मित्रांनो भरती ओहोटीमुळे मदत होते, उपयोग होतो. हा सर्वात महत्वाचा पहिला परिणाम आपण लक्षात ठेवायचा. दुसरा परिणाम म्हणजे हा सुद्धा महत्वाचा आहे, आपल्याला माहिती आहे. दुसरा परिणाम आहे मासेमारी. मासेमारी हा जो व्यवसाय आहे, मासेमारी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भरती ओहोटीची मदत होते. आता बघा, ज्यावेळी भरती ओहोटीमुळे सागराच्या पाण्याची हालचाल होते, त्यामुळे काय होतं, विशेषतः ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या पाण्याबरोबर सागराच्या अंतर्गत भागामध्ये जी मासे आहेत ते मासे सुद्धा त्या ठिकाणी वाहत येतात. बऱ्याच वेळा जे पोषक द्रव्य आहे, प्लॅंक्टन ज्या वनस्पती आहे, ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सागराचा किनारा जो भाग आहे, आपण यावर चर्चा केली आहे, त्याला आपण भूखंड मंच म्हणतो, त्या ठिकाणी अशा ठिकाणी हा प्रदेश आणि सर्व मासे या भरती ओहोटीच्या काळामध्ये, विशेषतः मी भरतीच्या काळामध्ये बोलतो की सागराच्या अंतर्गत भागामध्ये मासे आहेत ते सागराच्या किनाऱ्याकडे येतात, भूखंड मंचाकडे येतात. अशा वेळेला आपल्याला त्यांची मासे त्या ठिकाणी मासेमारी करणं अत्यंत सोपं जातं. किंबहुदा जर आपण अशा वेळेला, ज्या वेळेला भरती येते, भरतीच्या वेळेला जर आपण मासेमारी केली, जाळं टाकलं त्या ठिकाणी, तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये मासे आपल्याला पकड देतात. म्हणजे मासेमारी हा व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो भरती ओहोटीचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो. आता याच्यामध्ये बघा, उदाहरण देतो मी, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक उदाहरण देतो त्या ठिकाणी की श्रीवर्धन हे जे ठिकाण आहे कोकण किनारपट्टीमध्ये, या ठिकाणी सावित्री नदीचं जे मुख आहे, या मुखाजवळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अशा भरती ओहोटीचा परिणाम होतो. हे मी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. जगामध्ये किंवा भारतामध्ये सागर किनारपट्टीचा जो भाग आहेत, अशा भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी नदीचं मुख आहे किंवा इतर ठिकाणी भूखंड मंच मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भरती ओहोटीची मदत, मासेमारी हा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी होतो. म्हणून हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा फायदा भरती ओहोटीचा आपल्याला दिसून येतो. तिसरा महत्वाचा फायदा आहे व्यापारात चालणं. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी की आता तुम्ही म्हणाल की भरती ओहोटीमुळे व्यापाराला चालना कशी मिळते. सर्वात महत्वाचं की तुम्ही बघा, जगामध्ये ज्या ठिकाणी सागराचा किनारा दंतूर आहे, अशा ठिकाणी त्या ठिकाणी कृत्रिम बंदर आपल्याला करणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला म्हणजे प्रत्येक ठिकाणी सागरी किनारा दंतुरच असेल असं नाही. एखाद्या वेळेला आपल्याला सागरी किनारा दंतूर असला तर सहज आपल्याला त्या ठिकाणी व्यापारासाठी पोर्ट तयार करता येतं, बंदर तयार करतं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कृत्रिम बंदर तयार करावं लागतात. आणि कृत्रिम बंदर ज्या वेळेला आपण केली ना, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो जी मोठमोठी जहाज आहेत, ही जहाज पाण्यामध्ये नेणं आणि आणणं हे थोडंसं त्या ठिकाणी अवघड होतं. मग अशा वेळेला जर त्या ठिकाणी जिथं आपण कृत्रिम बंदर तयार केली आहेत, अशा ठिकाणी जी मोठी जहाज आहेत, यांच्याद्वारे आपण जलवाहतुकीच्या मदतीने जो सागरी व्यापार करतो, यासाठी विद्यार्थी मित्रांनो मालाची ने-आण करण्यासाठी जी मोठमोठी जहाज वापरतो, ती जहाज सागरी किनाऱ्यालगत आणणं आणि परत सागराच्या मध्ये नेणं, यासाठी पाणी जे उपयोगी पडतं ते म्हणजे भरती ओहोटीचं पाणी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी सागरी किनारा दंतूर नाही, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे आपण कृत्रिम बंदर करतो, या कृत्रिम बंदराच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचं वाहतूक करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी जी मदत होते ती म्हणजे सागरी म्हणजे जे आपण भरती ओहोटी आहे याची होते, हे लक्षात ठेवायचं. नावाशिवाय हे जे बंदर आहे मुंबई जवळ, याचा सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो व्यापार चालतो, या व्यापाराला विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की ही जी या ठिकाणी भरती ओहोटी येते त्याची वेळ लक्षात घेतली जाते आणि त्याच वेळेला बरोबर जहाज पाण्यामध्ये नेणं किंवा पाण्यामधून आणणं याचा आणि भरती ओहोटीचा याचा ताळमेळ घातला जातो. म्हणजे एका प्रकारे भरती ओहोटीच्या मदतीने आपल्याला, विशेषतः मी सांगेल, मोठी जी जहाज आहेत यांचे ने-आण करण्यासाठी, व्यापारी किंवा व्यापार करण्यासाठी, जहाजांचा वापर करण्यासाठी, मालाची ने-आण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या सागरी म्हणजे भरती ओहोटी आहे याचा उपयोग होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता विद्यार्थी मित्रांनो अनेक ठिकाणी आजही मी तुम्हाला सांगतो की जलविद्युत करण्यासाठी आपल्याला सागरी किनारपट्टी जवळ जे मोठ्या प्रमाणामध्ये सागराकडे भरती ओहोटीद्वारे जे पाणी येतं,
म्हणजे पाणी सागराच्या किनाऱ्याकडे येणं आणि सागराच्या किनाऱ्याकडून परत मागे जाणं, ही जी पाण्याची म्हणजे सागरी लाटा ज्या आहेत, ही जी पाण्याची जी हालचाल होते, या हालचालीचा वापर जनित्र फिरवण्यासाठी केला जातो विद्यार्थी मित्रांनो. विशेषतः मी तुम्हाला सांगेन की फ्रान्स आणि अमेरिका संयुक्त संस्थानं यामध्ये अशा प्रकारचे ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे भरती ओहोटीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. भारतामध्ये सुद्धा चेन्नई ज्या ठिकाणी आहे, चेन्नईला अशा प्रकारचा प्रयोग चालू आहे. मला वाटतं लवकरच तो यशस्वी होईल आणि जर तिथं झाला तर आपल्याला भविष्यामध्ये सागराची किनारपट्टी जी आहे, मग त्या ठिकाणी मुंबई असेल, त्या ठिकाणी केरळाची किनारपट्टी आहे, गोव्याची आहे, कर्नाटकची आहे, तामिळनाडूची आहे, आंध्र प्रदेशची आहे, पश्चिम बंगालची आहे, गुजरातची आहे, अशा अनेक राज्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे जलविद्युत प्रकल्प तयार करणं शक्य होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही अविनाशी ऊर्जा साधन आहे. यामुळं नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये भारताला जी सागर किनारपट्टी मिळाली आहे, या सागर किनारपट्टीचा फायदा आपण फ्रान्स आणि अमेरिकेप्रमाणे करू शकतो. मला वाटतं नक्कीच भारत यामध्ये यशस्वी होईल. म्हणजे त्याचा अर्थ जलविद्युत तयार करण्यासाठी आपल्याला भरती ओहोटीद्वारे जी सागराच्या पाण्याची हालचाल होते त्याचा उपयोग करणं शक्य होईल, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा आहे मिठागरे तयार करणं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मीठ ही मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गरज आहे. आपल्याला माहिती आहे हा अत्यंत जीवनावश्यक आहे. स्वयंपाकामध्ये किंवा खाण्यामध्ये आपण मिठाचा वापर दररोज करतो विद्यार्थी मित्र. आणि हे जे मीठ जे तयार करताना, ह्या मीठ तयार करण्याला मिठागरे म्हणजे मिठाची शेती ही केली जाते. आणि मिठाची शेती तयार करण्यासाठी एका प्रकारे आपण कच्चा माल म्हणूया त्या ठिकाणी, तो लागतो सागराचं पाणी. आणि त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी सागरी किनारा त्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी सागराच्या किनाऱ्यालगत ज्या भरती ओहोटीद्वारे जे पाणी येतं ते पाणी त्या ठिकाणी वापरलं जातं. आता या ठिकाणी मी सांगतो कशा प्रकारे सागराची शेती किंवा मिठाची शेती केली जाते. आता भरती ओहोटीला हा जो सागराच्या किनाऱ्यालगत जो समतल पाट आहे, अशा ठिकाणी आपल्याला म्हणजे एकदम सपाट असा प्रदेश आहे. ज्या वेळेला ओहोटीच्या वेळेला भरतीच्या वेळेला ज्या वेळेला पाणी सागरातून सागरी किनाऱ्याकडे येतं, त्यावेळेला आपण ते परत जाताना म्हणजे त्या ठिकाणी जर आपण बांध घातलेले असेल तर ते पाणी त्या ठिकाणी वाफे म्हणूया या ठिकाणी आपण अडवू शकतो. आणि ज्या वेळेला निसर्गात जर तुम्ही आकृतीकडे पाहिलं, या ठिकाणी बघा वाफ्याप्रमाणे जसं आपण कांद्याला वाफे करतो त्या ठिकाणी अशा प्रकारे वाफे केले जातात. आणि याच्यामध्ये ते पाणी जे रिवर्स येतं ओहोटीच्या वेळेला, ते पाणी यामध्ये साठलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, एकदा पाणी साठलं की त्याचं बाष्पीभवन होतं त्या ठिकाणी. आणि बाष्पीभवन झालं की फक्त काही क्षार राहतात त्या ठिकाणी, सोडियम क्लोराईड आपण त्याला म्हणतो, मीठ त्याला ते राहतं. आणि हे असं जे कच्चं मीठ आहे ते विद्यार्थी मित्र नंतर मीठ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये नेलं जातं, शुद्धता केली जाते आणि ते परत बारीक केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे मीठ, याला मिठागरे म्हणतात. हे जे आहे मिठागरे आहेत आणि मिठाची शेती आहे एका प्रकारे आपण असे म्हणूया. हे तयार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मीठ शेतीसाठी मिठागरे तयार केले जातात. आणि याला परत एकदा सांगतो, सागराचं पाणी वापरलं जातं. आणि हे जे सागराचं पाणी आहे याद्वारे त्या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार केलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की भारताचं जर उदाहरण दिलं तर कच्छ म्हणजे कच्छचं जे रान आहे या ठिकाणी अशा प्रकारे मिठाचे म्हणजे मीठ शेती किंवा ज्याला मिठागरे मोठ्या प्रमाणात आढळतात. आजही तुम्ही कच्छच्या रानामध्ये गेलात तर सागराच्या किनारपट्टी लगत अशा प्रकारचा देखावा तुम्हाला, अशा प्रकारचं काय म्हणतोय त्या ठिकाणी क्षीण किंवा अशा प्रकारचं सौंदर्य मिठागऱ्यांचं तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसेल. म्हणजे मीठ शेती करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सागराच्या भरती ओहोटीमुळे जे पाणी येतं, सागरालगतच्या जो सपाट भाग आहे अशा ठिकाणी येतं, त्याचा वापर केला जातो. म्हणून हे अत्यंत महत्वाचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो आपल्या मानवाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे मीठ तयार करण्यासाठी निसर्गात आपल्याला मिळाली ही देणगी आहे. म्हणून भरती ओहोटीचा वापर मिठागरे आणि मीठ तयार करण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, विशेषतः मी सांगेल त्या ठिकाणी नद्यांच्या मुखाजवळ हिवाळ्यात पाणी गोठत नाही. विशेषतः मी भारताबद्दल नाही बोलत विद्यार्थी मित्रांनो, शीतकटिबंधामध्ये आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला विशेषतः हिवाळा ऋतू ज्या वेळेला असतो त्या ठिकाणी त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये तापमान हे 0 अंशापेक्षा कमी जातं. मग अशा वेळेला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, नदीचं जे मुख आहे त्या मुखाजवळ पाणी गोठतं. परंतु एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला नदीच्या मुखाजवळ
भरती ओहोटीद्वारे जे पाणी येतं ना, क्षारयुक्त पाणी, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हिवाळ्यातही नदीच्या मुखाजवळचं पाणी गोठत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या नदीच्या मुखाचं म्हणजे त्या ठिकाणी थोडासा सागरी प्रवास करायचा असेल, वाहतूक करायची असेल, मासेमारी करायचं असेल, त्याला सर्वात महत्वाचा निसर्गाचा फायदा होतो आपल्याला भरती ओहोटीच्या पाण्याचा. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरतीचं जे पाणी आहे त्या नदीच्या मुखाजवळ किंवा खाड्यांच्या मुखाजवळ आलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते मुख हिवाळ्यामध्ये सुद्धा गोठत नाही. त्या ठिकाणचा भाग इतर सागराच्या किनारपट्टीसारखा किंवा आपल्यासारखा त्या ठिकाणी पाणी असतं आणि त्या पाण्याचा वापर आपण वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो. म्हणजे सर्वात महत्वाचे फक्त शीतकटिबंधामध्ये सांगतो मी, शीतकटिबंधामध्ये जे सागराचं मुख आहे या ठिकाणी भरती ओहोटीचं पाणी जात असल्यामुळं ते जास्त गोठत नाही, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. त्या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो त्या सागरी किनाऱ्याचा आणि त्या नदीच्या मुखाच्या प्रदेशाचा. आता सर्वात महत्वाचं पुढचं वैशिष्ट्य आहे की बंदर जे आहे, बंदर म्हणजे सागरी बंदर म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण सागरी मालाची किंवा प्रवाशांची ने-आण करतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल किंवा अंतर्गत आपल्या किनारपट्टीच्या प्रदेश असेल. म्हणजे हे एका प्रकारचं एक स्टेशन आहे की ज्या ठिकाणी सागरी स्टेशन आहे की ज्या ठिकाणी आपण मालाची प्रवासी ने-आण करत असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला सागरी किनाऱ्याच्या भागामध्ये बऱ्याच वेळेला नदीच्या मुखाजवळ नदीच्या पाण्याबरोबर गाळ वाहून येत असतो. पण काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बंदर ज्या ठिकाणी अशा ठिकाणी गाळ साचत नाही. त्याचं कारण काय आहे, कारण आपल्याला माहिती आहे भरती ओहोटीमुळे काय होतं, पाण्याची सतत ने-आण होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भरतीच्या वेळेला पाणी सागराकडच्या भागाकडे येतं आणि ओहोटीच्या वेळेला परत जातं. म्हणजे सतत चालू असते सागराची हालचाल त्या ठिकाणी सागरी जलाची. त्यामुळे काय होतं, तो जो गाळ आहे ज्या वेळेला सागराचं पाणी रिटर्न जातं त्यावेळेला तो गाळ जो आहे साठलेला हा सागराच्या अंतर्गत भागामध्ये घेऊन जातात. आणि आपल्याला माहिती आहे परत तो पुढे गेला की सागरी उतारानुसार परत तो वाहत सागरी मैदानापर्यंत जातो. सागरी मैदान आपण सागर तळाची तळरचना बघितली आहे, त्यावेळेला आपण या भूरूपावर चर्चा केली आहे. म्हणजे अशा प्रकारे भरती ओहोटीच्या पाण्यामुळं, विशेषतः ओहोटीच्या पाण्यामुळं जी सागराच्या पाण्याची सागरी भागाकडून किंवा सागरी किनाऱ्याकडून सागराच्या भागाकडे जी रिवर्स वाहतूक होते त्यावेळेला हा जो गाळ आहे तो गाळ विद्यार्थी मित्रांनो परत वाहून नेला जातो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. म्हणून हा एक महत्वाचा फायदा आपल्याला होतो. आता विशेषतः विद्यार्थी मित्रांनो काही निगेटिव्ह सुद्धा बाबी आहेत. सर्वात महत्वाचं आता बघा आपण फायदे बघितले. आपल्याला माहिती आहे नाण्याला दोन बाजू असतात, एक छाप्पा आणि एक काटा. तशा प्रकारे कोणतीही गोष्ट असेल तिचे काही फायदे होतात, काही तोटे होतात. तोट्यांच्या बाबतीत काही तोटे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो तुम्हाला. बघा पहिला तोटा कधी कधी काय होतं त्या ठिकाणी की ज्या वेळेला नदीच्या मुखाशी जे गाळ असतं, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं काही ठिकाणी असंही होतं की सागराचं जे लाट येतात त्या लाटाबरोबर भरती ओहोटीमुळं सागराच्या अंतर्गत भागातली सुद्धा त्या ठिकाणी जो गाळ आहे सागरी गाळ ज्याला म्हणूया तो नदीच्या मुखापर्यंत येतो आणि तो तिथं साठतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होतं कधी कधी नदीच्या मुखामध्ये गाळ साठतो आणि त्या गाळामुळे काय होतं आपण जे जहाज आणतो, विशेषतः मोठे जहाज सांगेल मी, ती जे जहाज येतो तो गाळाचं जर अधिक संचयन झालं नदीच्या मुखामध्ये तर अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सागरी वाहतुकीला ते जहाजामध्ये माल ने-आण करण्यास किंवा ते जहाज जे आहे ते सागराच्या भागाकडे आणायला अडथळा येतो. म्हणून हा एक निगेटिव्ह, पण याचं प्रमाण कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण फायदा आणि तोटा याचा विचार केला तर अशा प्रकारची परिस्थिती सर्वच नदीच्या मुखाजवळ आढळते असं नाही. काही ठराविक प्रदेशामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला परिस्थिती आढळते. परंतु मात्र तरी सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की सागराच्या पाण्याच्या म्हणजे भरती ओहोटीद्वारे अशा प्रकारचा अडथळा ज्या ठिकाणी नदीचं मुख आहे अशा ठिकाणी सागराच्या भरती ओहोटीद्वारे जो सागरी गाळ वाहून येतो त्याचं कधी कधी संचयन होतं. आणि हे जे संचयन आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विशेषतः जहाज त्या जे सागरी पोर्ट आहे किंवा ज्याला आपण सागरी बंदर म्हणतो अशा ठिकाणी ने-आण करायला हा गाळ त्या ठिकाणी अडथळा करतो, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. पुढचं आहे आणखी एक महत्वाचं विद्यार्थी मित्र, सर्वात महत्वाचं आपल्याला माहिती असेल त्या ठिकाणी की नदी आपल्या संचयन कार्यातून वेगवेगळ्या प्रकारचे भू आकार तयार करत असते. आणि याच्यात सर्वात महत्वाचा भू आकार काय आहे, त्रिभुज प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो की नदी आपल्या मुखाजवळ, मुख म्हणजे परत एकदा सांगतो की ज्या ठिकाणी नदी सागराला मिळते त्या भागाला आपण नदीचं मुख असं म्हणतो. जगातल्या प्रत्येक मोठ्या नद्यांनी आपल्या नदीच्या मुखाजवळ, आपल्या मुखाजवळ अशा प्रकारचे त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत. त्रिभुज प्रदेश तयार केले आहेत.
पण मात्र काय होतं, आता त्रिभुज प्रदेश तयार होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सागराच्या मुखाजवळ जो सागरी ज्या नद्या आहेत, नद्या आणि त्याच्या उपनद्यांनी जो गाळ वाहून आणलेला आहे त्याचं संचयन होणं खूप गरजेचं असतं. पण विद्यार्थी मित्रांनो काय होतं बघा त्या ठिकाणी, की ज्या वेळेला भरती ओहोटीचं पाणी ज्या वेळेला सागरी मुखाजवळ येतं त्याची सतत म्हणजे वाहतूक होत असते, येणं जाणं. याच्यामुळे काय होतं, हे जे निसर्गता सागरी मैदान म्हणजे सागरी त्रिभुज प्रदेश जो त्या ठिकाणी नदीच्या मुखाजवळ तयार होणार होता त्रिभुज प्रदेश, त्याच्या निर्मितीला, कारण काय होतं, त्रिभुज प्रदेश निर्मिती होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तो गाळ तिथं साचला पाहिजे त्या ठिकाणी, पण तो साचतच नाही. कारण हा जो भरती ओहोटी येत असते सतत, दिवसातून 2 वेळा भरती 2 वेळा ओहोटी, याच्यामुळे काय होतं, तो गाळ साचायला सुरुवात होतो आणि परत तो त्या ठिकाणी काय केला जातं, नदीच्या मुखाजवळ तो गाळ सागरामध्ये नेला जातो या सागराच्या भरती ओहोटीच्या पाण्यामुळे. त्यामुळे त्या ठिकाणी विशेषतः मी सांगेल त्या ठिकाणी हडसन जी नदी आहे, या हडसन नदीच्या मुखाजवळ अशा प्रकारची परिस्थिती आढळते त्या ठिकाणी. अशा अनेक नद्या आहेत, पण इथं एक मात्र लक्षात ठेवा की ज्या निसर्गता नदीच्या मुखाजवळ जो त्रिभुज प्रदेश तयार होतो तो प्रदेश त्या ठिकाणी शिनाकार त्रिभुज प्रदेश तयार होतो. शिनाकार त्रिभुज प्रदेश म्हणजे अपरिपक्व त्रिभुज प्रदेश, की ज्यामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मितीची परिपूर्ण त्या ठिकाणी प्रक्रिया होत नाही. म्हणून ज्या ठिकाणी विशेषतः मी सांगेल तुम्हाला, ज्या ठिकाणी नदीच्या मुखाजवळ भरती ओहोटीचं प्रमाण अतिशय जास्त असतं, त्याची तीव्रता जास्त असते, अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही. हा सुद्धा कारण याचा तोटा काय आहे, त्रिभुज प्रदेश आपल्याला विद्यार्थी मित्रांनो शेतीसाठी अत्यंत महत्वाचा असतो. एकदम सुपीक गाळ त्या ठिकाणी असतो. बऱ्याच वेळेला शेती करण्यासाठी या प्रदेशाचा आपल्याला फायदा होतो. हा फायदा आपल्याला त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार न झाल्यामुळे होत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सर्वात महत्वाचं विशेषतः मी तुम्हाला सांगेल वित्तहानी आणि मनुष्यहानी होते. विशेषतः ज्या वेळेला अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस जी मोठी भरती येते किंवा कधी कधी विक्रमी काही स्थानिक कारणामुळे म्हणा, किंवा आपण ज्या वेळेला भरती ओहोटीचे म्हणजे प्रकार बघितले, त्यावेळेला उदाहरणाची भरती असेल, वार्षिक भरती असेल, सामायिक भरती असेल, या वेळेला विद्यार्थी मित्रांनो कधी कधी प्रचंड प्रमाणामध्ये लाटा उंचवतात त्या ठिकाणी. याच्यामुळे तो सागराचा किनारा कधी कधी मोठ्या प्रमाणामध्ये सागराच्या पाण्याखाली जातो आणि त्यामुळे सागरी किनारी जर काही थोडी वस्ती असेल किंवा त्या ठिकाणी काही मासेमारीसाठी लोक गेले असेल किंवा जल वाहतुकीसाठी लोक गेले असेल, सागरी बोट असेल, अशा वेळेला किंवा सागरी व्यापार असेल, आपण सागरी वाहतूक असेल, जर त्याच वेळेला जर त्या ठिकाणी भरती ओहोटी मोठी आली तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्य आणि वित्तहानी होते. हा सर्वात त्या ठिकाणी निगेटिव्ह किंवा दुष्परिणाम हा भरती ओहोटीचा आपल्याला सांगतो. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. 1 फेब्रुवारी 1953 हॉलंडचा जो किनारा, हॉलंड हा देश आहे, या देशाच्या किनाऱ्यावर जी भरती ओहोटी आली होती त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1800 लोक मृत्युमुखी पावले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी झाली होती. हिचं तर त्या ठिकाणी मी उल्लेख करत नाही, पण अशा प्रकारे बऱ्याच वेळेला ज्या वेळेला म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या वेळी जी भरती ओहोटी येते त्यावेळेला कधी कधी याचं जर प्रमाण, तिची तीव्रता जर वाढली त्या ठिकाणी, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, कधी कधी पूर्वसूचना दिली जात नाही, कधी कधी लोकांचं दुर्लक्ष होतं जरी पूर्वसूचना दिली तरी. तसं अलीकडच्या काळामध्ये आपण रिमोट सेन्सिंग किंवा उपग्रहाच्या मदतीनं आपण अशा प्रकारचे पूर्व अनुमान सांगतो. त्या ठिकाणी कधी कधी दुर्लक्ष होतं. मुंबईमध्ये 2014 मध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेला अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती ओहोटीच्या लाटा येतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मनुष्य आणि वित्तहानी होते. म्हणून त्या ठिकाणी हा सुद्धा एक दुष्परिणाम, एक निगेटिव्ह परिणाम आपल्याला भरती ओहोटीचा सांगता येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा परिणाम बघूया त्या ठिकाणी, हा सुद्धा निगेटिव्ह आहे. खाजण जमिनी तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो मी सांगेल त्या ठिकाणी परत एकदा सांगतो की ज्या वेळेला सागराचं पाणी सागरी किनाऱ्यालगत जो सपाट प्रदेश आहे या सपाट प्रदेशाच्या भागामध्ये पसरतं त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणचा जो सपाट भाग आहे तिथं जी जमीन शेतीसाठी उपयुक्त ठरू शकते अशा ठिकाणी त्या जमिनीवर सागराचं जे खारं पाणी आहे ते संचयित होतं आणि त्यामुळे ती जमीन पूर्णपणे त्या ठिकाणी सागरी होते. त्या जमिनीला आपण खाजण तयार होत खाजण म्हणतो. खाजण म्हणजे ज्या जमिनीमध्ये क्षारांचं संचयन जास्त आहे. हे क्षार सोडियम क्लोराईड ज्यापासून मीठ तयार करतो. आणि सर्वात महत्वाचा वाईट परिणाम म्हणजे की अशी खारयुक्त जमीन असेल, खाजण जमीन असेल त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेती किंवा कोणत्याही वनस्पतीची वाढ होत नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या खाजण जमीन तयार होतात. कशामुळे होतात?
भरती ओटीमुळे. म्हणून हा सुद्धा एक निगेटिव्ह परिणाम, एक दुष्परिणाम भरती ओटीचा आपल्याला सांगता येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबूया. आज आपण या ठिकाणी म्हणजे भरती ओटीचे दुष्परिणाम आणि काही चांगले परिणाम या दोन्हींची आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढचा जो तास आहे, या तासामध्ये विशेषतः आपण क्षेत्र अभ्यास म्हणजे फील्ड व्हिजिट ज्याला आहे, क्षेत्र अभ्यास जो आहे, फील्ड स्टडी हे जे आहेत, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि यामध्ये पुढच्या तासाला आपण म्हणजे क्षेत्र अभ्यास कशाला म्हणणं, त्याची पूर्वतयारी कशी करायची, त्याची गरज काय आहे, त्याच्यामध्ये कोणते त्याचा अहवाल कसा तयार करायचा, यावर आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.